बाई 6:30 वाजलं. नाही म्हणजे शेवटची मी बस गेलीच की हो. आता काय तो येत नाही बघा. येणार शंकर, तो नक्की येणार. अहो कसा येणार? गावात कोणी पाहुणा यायचा तर तू ह्याच बसनं नपेक्षा उद्या सकाळी. हा आता स्वतःची गाडी असलेला मात्र कधी बी येऊ शकेल बर का. स्वतःची गाडी नाही मला सांगा साहेब सुद्धा आजच येणार आहेत ना? खरंच अजून विमानाने आलं तर आज रात्री 10 पर्यंत शक्य आहे आणि एक्सप्रेस जर आलं तर मात्र उद्या. हाला शंकर, तो आला. बघ मी तुला सांगत होते तर नक्की येणार म्हणून. बाई आता 10 पर्यंत. बाई आठो मोठे शंकर ऐकू येत नाही. आठो आणि आठच राहा समजलं का? अरे पण शंकर मी बघ बाहेर यायचं ना अजिबात. आठ अरे पण आता येऊ देशील? अहो इथूनच बोला. साहेब घरात नाहीत. हे पहा, मी साकेत देशमुख. तुझ्या मालकिणीने मला तार करून बोलवलंय. हे पहा तार. हो, अर्जंट बोलवलेलं आहे. कुठे मालकीण? हो इथं कोणी मालकी नाही. आम्ही फक्त मालकाचा हुकूम पाळतोय, मालकाचा. हे पहा, तू तुझ्या मालकिणीला बोलव. अहो हो, तिने मला बघितलं ना की ती आपोआप सांगेल मी कोण आहे ते. तू बाहेर तर खिसा रिकामा त्याचं टेन्शन. अहो उगाच डोकं पिकवणं का आमचं, समजलं का? अरे मग टेन्शन कशाला घेतोस? हा? हे घे, टेन्शन घेऊ नको. आता गेलं ना? हा चल. जा सांग मालकिणीला मी आलोय म्हणून. हा सांगतो. शंकर प्लीज इतका कठोर होऊ नकोस रे. मला एक फोन कॉल करू दे प्लीज. मी पाया पडते रे तुझ्या. प्लीज शंकर मी तुला हवे तेवढे पैसे देत रे शंकर. एक फोन करू दे प्लीज शंकर. एकच द्या प्लीज शंकर. अरे काय चाललंय काय? ओ मिस्टर. तू आला सखेत. हो मिस्टर, तुम्ही मध्ये पडायचं नाही, समजला? शट अप. देविका, मला सांग, हा नक्की तुझा नौकरच आहे ना? तुम्ही बसाय तर मुकाट बसा बघू. आम्हाला आपली ड्युटी करून देत. बाई आज जा आणि आतच राहा. कोंडून ठेवावं लागला, समजला? एक मिनिट. देविका, तुम्हाला सांग, हा नक्की तुझा नौकरच ना? का मिस्टर जबरदस्त? आमच्याशी बोलायचं, समजलं? बर, तुझ्याशीच बोल. मला माहिती तुला कुठली भाषा कळते ती.
हे घे हा आणि इथून काळा कर. ठीक आहे, मी इथंच थांबतो. तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या, समजलं? हे बघ, आम्हाला इथे खासगी बोलायचं आहे. हा, तू इथून निघ. इथून निघायला काय घेशील तू? आणखीन एक नोट. वाटलंच मला. घे आणि निघ इथून. ठीक आहे, तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या, समजलं का? एक लक्षात ठेवा, तुम्हाला फोन मात्र करता येणार नाही, समजलं? मला सांग, कसा आहेस तू? मी ठीक आहे ग. तू तुझ्याबद्दल सांग. हा आडमार्गावरील जंगलातील एकाकी बंगला, त्यात तुझा तो विलनसारखा दिसणारा नौकर. माझा अत्यंत इमानी नोकर येतो. अगदी कुत्र्यासारखी पाळ ठेवत असतोस माझ्यावर. तुला माहितीये साकेत, तुला माहितीये या घरातून बाहेर पडण्याची, सदा फोन देखील करण्याची परवानगी नाहीये रे मला. काय सांगतेस? कुठे फोन करायचं तुला? मला सांग, मोबाईल आहे माझ्याकडे. अरे नाही रे, तुलाच फोन करत होते मी, पण आता तू आलायस. नो प्रॉब्लेम. देविका मला सांग, मिस्टर कुठे आहेत तुझे? दौऱ्यावर गेलेत, आठवड्याभराच्या. आज उद्यामध्ये येतीलच. अच्छा, म्हणजे तुझे मिस्टर बाहेर गेल्यावरती हा नौकर तुला. ओ माय गॉड. देविका, डोंट वरी. हा, येऊ दे त्या तुझ्या नोकराला, मी त्याचा बंदोबस्त करतो. संकट तेवढं एकच नाहीये साकेत. म्हणजे? देविका, are you not happy here? नशीबच फुटकर आहे माझं साकेत. म्हणूनच तर मोठ्या आशेने तुला तार केली होती मी, की तू येशील आणि मला या नरकातून सोडवशील म्हणून. नाहीतरी आहेच कोण माझे या दुनियेत. हा एक काका होते, तुला माहितीच आहे. पण जगन्नाथरावांशी लग्न केल्यानंतर त्यांनी माझं तोंड पाहणं सोडून दिलं. आता अशीच मरून जाणार मी एक दिवस या जंगलातील एकाकी बंगल्याच्या भिंती आड. जाऊ दे साकेत, साकेत, मी तुझ्याशी लग्न नाही केलं म्हणून रागवलं तर नाहीस ना तू माझ्यावर? वेडी आहेस का? अगं तसं असतं तर तुझी तार मिळताच मी ताबडतोब धावत आलो असतो का इथे. 7 वर्षांनी दर्शन होतंय तुझं. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही रे साकेत. उपकार? एवढा परका झालोय का मी आता? अरे आता लग्न झालंय ना तुझं? नाही 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 साकेत, नाही. मी जगन्नाथरावांशी माझ्या मर्जीने नाही रे लग्न केलं. खरंच सांगते तुला साकेत. पहिल्यांदा भेटले ना, त्या वेळची त्यांची ती नजर छे, अजूनही विसरू शकत नाही रे मी ती. आणि तेवढ्यातच तू 2 वर्षांसाठी दिल्लीला गेला होतास रे. तेवढ्यात जादू केली त्यांनी तुझ्यावरती, असंच ना? हो, जादूच केली होती रे साकेत. सगळे हे बघ, हे डोळे बघ रे साकेत, हे डोळे बघ. जादू नाही दिसत तुला? तुला माहितीये साकेत, त्यांनी मला ज्यावेळी लग्नाचं विचारलं ना साकेत, त्यावेळी मी नाही म्हणू शकले नाही. And we got married. That's it. I'm sorry. तू बस. ओके. माझं नेहमीच रडगाणं आहे ते. मला सांग साकेत, तू चिराग केमिकल्स मध्ये जाऊन आलास? चिराग? हा हा हा. अगं हो, विसरलोच मी. हे बघ, तू तुझ्या त्या लांबलचक ताऱ्यात लिहिल्याप्रमाणे मी त्या चिराग केमिकल्स मध्ये गेलो. हा, आणि कोणती मुलगी, काय नाव तिचं? हा, नंदाला मी भेटतो लॅबोरेटरी मध्ये जाऊ. हा, तिने हे तू सांगितल्याप्रमाणे हिप्नोटिझमचं पुस्तक दिलंय तुझ्यासाठी. हो, करेक्ट. कोण गेली नंदा?
अरे आहे इथलीच गावातलीच मुलगी अच्छा चिराग केमिकल्स मध्ये ट्रेनिंग घेते बर साकेत हा साकेत तू हिप्नॉटिझम बद्दल काय माहिती आहे का रे तुला हिप्नॉटिझम म्हणजे हे पुस्तक वाचलंय का बघ या पुस्तकातला हा उतारा बघ अरे मी बरीच पुस्तकं वाचलीत रे आणि काही माहिती मिळवली आहे पण हा उतारा हा मला समजत नाही रे तुला काही कळतं का बघ ना खरं सांगू मला हिप्नॉटिझम बद्दल काही कळत नाही नाही कळत आहा. बरं जाऊ दे साकेत हा. अजून एक विचारू नाही विचार. म्हणजे खरं खरं उत्तर द्यायचं हा खरंच सांग साकेत तुझं अजून माझ्यावर प्रेम आहे का रे प्लीज बोल ना वाटलंच मला आता माझी सुटका नाही तर ह्यातून देविका अगं तुझं आता लग्न झालं कोणाची तरी तू पत्नी आहेस आणि म्हणूनच हा सारा अमानुष छळ सहन करीत संपून जाणार मी एक दिवस तुझ्या लग्नानंतर तुझ्या त्या पुण्याच्या पत्त्यावर 50 पत्र पाठवलेत मी 50 पण साध्या एका पत्राची पोच सुद्धा तू दिली नाहीस आणि आज मला विचारते की वेदर स्टील आय लव्ह यू तुझी ती सारी पत्र मिळाली होती सखेत पण मला नव्हे माझ्या मिस्टरांना आणि त्याने ती सगळी वाचलीत जपूनही ठेवली आहेत हो आय सी म्हणजे तुझ्या छळाला मीच कारणीभूत आहे तर नाही साकेत अरे तसं असतं ना तर केव्हाच हाकलून टाकलं असतं त्यांनी मला या घरातून त्यांनी उल्लेख देखील कधी केला नाही तुझ्या पत्रांचा हा एकदा म्हणाले होते की तुझं लग्न झालेलं माहिती असूनही न चुकता तुला पत्र पाठवणाऱ्या या मित्राला एकदा भेटलं पाहिजे मी बघतो शक्यत नाही तुला काय झालं अरे नाही. अगं पण दार उघड. बाई दार उघड. मी तुला म्हटलं ना. बोलून झालं नाही अजून हा? मला लय वाईट होतं सांग तुझ्या पाहुण्याला या माझ्याशिवाय म्हणून देविका अगं त्यांनी बाहेरून कडी लावली देविका अगं तुझे ते साहेब आले तर त्यांना काय वाटते बस झालं. मग आजपासून साहेब साहेब मोठ्या आदराने म्हणतोयस त्यांना पण ते योग्यतेचा तो माणूसच नाहीये सखे कसं सांगू तुला शी. I hate him. अगं खेळ झाला या जगण्याचा पण देविका तू जर नीट समजून सांगितलं तर ह्यातून काहीतरी मार्ग काढता येईल आपल्याला मार्ग काढता येईल हो खरंच मदत करशील माझी तू सखे देविका तुझे मिस्टर तुझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत नाही का हो 30 वर्षांचं अंतर आहे आमच्या वयात नाही म्हणजे स्पष्ट विचारतो राग मानू नकोस तुला वैवाहिक सुख एकदाही नाही म्हणजे आमचं लग्न झालं ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे दौऱ्यावर गेले आले हे तब्बल 3 आठवड्याने तरी सुद्धा व्यवसायाच्या व्यापात रात्र बाहेरच राहायचे आणि खरी असली तरी काय मला मिळायचे ते फक्त शब्द पोकळ अरे सकेत मी बऱ्याच वेळा त्याला सुचवून पाहिलं चेतवू नाही मग मी हळूहळू मद्य घ्यायला सुरुवात केली इथे बसून रोज रात्री आम्ही ड्रिंक्स घ्यायचो आणि घे देविका घे
स्टिम्युलंट म्हणून तरी घे. थोडा बर्फ टाकला नाहीस. हो. देविका राणी, आज खूपच सुंदर दिसतेस. नाही, रिअली आय मीन इट. तुझ्याकडे असंच बघत बसावं असं वाटतं, अगदी जगाच्या अंतापर्यंत. यस यस, अशीच बघत राहा माझ्याकडे. माझ्या डोळ्यात स्थिर. यस देविका, अशीच बघत रहा माझ्या डोळ्यातल्या तुझ्या प्रतिबिंबाकडे. तुझी दृष्टी माझ्या गात्रातून फिरू दे. यस देविका, अशीच मात्र, अशीच मात्र. शून्य दिसत. काळोख शून्य. त्या शून्यात तुला माझे डोळे दिसतात. देविका. तुला आता झोप येते. तुझं शरीर आता जड झालंय, अगदी पृथ्वीच्या वजनापेक्षाही जड. देविका उठ, उठ देविका. जा माझ्या बरोबर जा. Go to your bedroom, देविका. Go to your bed. Our bed. माझी कहाणी ऐकून डोकं पिकलं असते तुझं. हे घे ड्रिंक घे. देविका, शंकर, एक मिनिट मी बघतो. मॅडम, मॅडम. अरे नंदा आहे, तू बस. ये ये नंदा. मॅडम, हा अहो दरवाजाला बाहेरून कडी कशी? अगं केला असेल का कोणीतरी खोडसाळपणा. मॅडम, हा? आज साहेब येणार ना? हो. छोट्या साहेबांनी सांगितलं. पण हे साहेब येणार असं नाही सांगितलं. मी जेवण दोघांचंच घेऊन आली. अगं असून दे का नंदा, आम्ही तेवढ्यातच भागू. तू एक काम कर, हा डब्बा किचन मध्ये नेऊन ठेव. हा बर. अगं तुला माहिती आहे ना कुठे? हो हो माहितीये. निळ्या टेबलावर ठेवत दे जा. हो हो. ओके. ही नंदा आपल्या चिराग केमिकल्स मधली, म्हणजे रावत काका गेल्यापासून हिच्याच घरनं जेवण येतं आमचं दोघांचे. मॅडम, अहो सकाळी मला भेटले होते रावत काका. काही बोलले तुला? म्हणाले ना, काहीही कारण नसताना साहेबांनी काढून टाकलं मला कामावरून. चोरीचा आळ घेऊन छोट्या साहेबांनी मारहाण सुद्धा केली माझ्यासारख्या गरीबाला. म्हणतेस? हो ना. हा हे रावत काका कोण? आमचे स्वयंपाकी होते रे. अच्छा. आणि छोटे साहेब? शंकर. साहेबांनंतर त्याचाच रुबाब चालतो ना ह्या घरात. नंदा, ते माझं काम केलंस का तू? हो केलं ना. सरांनी दिलं नाही तुम्हाला? सर, अहो तुम्हाला सकाळी मी ते पाकिट दिलेलं ते दिलं नाही तुम्ही मॅडम ना? अरे हो, आय एम सॉरी. मी काय झालं, सकाळी विसरलोच. ते पुस्तक दिलं आणि हे पाकिट हिने दिलं मला, ते खिशातच राहून गेलं. हेच ना? हो हेच. हा, या. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी हात न लावता आणले पाकिटातून चोरून. पिठात घालून वापरलात ना तरी सुद्धा चालेल.
कोण मरते नाही आणि झुरळ ढेकून मॅडम आर्सेनिक आहे ते आर्सेनिक 2 थेंब नुसतं घेतलं तर 2 मिनिटात अख्खा माणूस सुद्धा मरेल. एक मिनिट मला दाखवते काय ते. अरे ते एक मिनिट. आर्सेनिक ढेकून जुळण्यासाठी सर तुम्हाला हिप्नोटिझम येतं मला हिप्नोटिझम नाही. पण मग ते पुस्तक हा ते पुस्तक ते मी मागवलं होतं. अगं मी दुसरं पुस्तक वाचते ना त्याच्या संदर्भासाठी हवं होतं मला ते आणि म्हटलं हे साहेब येताच आहे तर यांच्याकडनं समजून घ्यावं. अगं पण तुला काय माहितीये का या साहेबांना सुद्धा त्यातलं काहीच कळत नाही म्हणून तू घेऊन जा हे पुस्तक. मॅडम अहो तुम्हाला अजून कसलंही पुस्तक हवं असल्यास मला सांगा. हा आमच्या कंपनीच्या लायब्ररीत किती पुस्तकं आहेत पण तुम्ही तर फक्त हिप्नोटिझमचीच पुस्तकं वाचता. हा साहेबांना येतं ना हिप्नोटिझम. नाही गं. तुम्हीच तर परवा म्हणालात नाही का. म्हणजे थोडंच येतं. नंदा किती वाजलेत बघ उशीर होतोय तुला. असं काय करायचं? गुड नाईट सर. येते Good night, मॅडम. good night. Good पण night, तुम्हाला नंदा. अजून कसलंही पुस्तक हवं असल्यास सांगा. मी आई आणते. वाट बघत असेल अय्या, नंदा. हो येते मी. अच्छा सो इट्स हिप्नॉटिझम तर म्हणजे रात्री तुझी विषय भावना जागृत होऊ नये म्हणून हिप्नोटाइज करून तुला झोपवून ठेवायचं आणि दिवसा शंकरचा कडक पहारा म्हणजे जेणेकरून तू अन्य प्रकारे. हो माय गॉड देविका दिस इज टू मच. That's not all, साकेत. हिप्नोटाइज करून मला नुसतं झोपून ठेवीत नाही ते. मग कसं सांगू? शी. सकाळी उठल्यावर कळतं की रात्री आपल्याशी आपल्या नकळत खेळच वाटते. विकृती आहे. केवळ विकृती आहे देविका. तू एक काम कर तू आत्ताच चल माझ्या बरोबर मी तुला डिव्होर्स म्हणून देतो. तू मला डिवोर्स मिळवून देशील रे साकेत पण मग जग माझ्याकडे कोणत्या नजरेने बघेल. अरे तुला समजत कसं नाहीये साकेत. माझ्या त्या अर्ध्या मेल्या अवस्थेत ज्या कोणी नराधमाने माझ्याशी नाही साकेत मी पूर्णपणे निराधार झाल्यावर तो आयुष्यभर लचकीत होईल रे माझं. ज्या कोणी म्हणजे बोल देविका ज्या कोणी म्हणजे कोणी. पण रावत काका म्हणत होते काय म्हणत होते. काका म्हणत होते की त्याला संशय आला आणि म्हणून त्यांनी एक दिवस पाहिलं तर माझ्याबरोबर माझा नवरा नव्हता रे. तो फक्त त्याच्या भयंकर घुबडासारख्या नजरेने पाहत होता रे. देविका कोण होता तू. मला फक्त त्याचं नाव सांग. आय किल दॅट बास्टर्ड. कोण होता तो. I don't know, sir. I don't know. नाही साकेत. आता तू फक्त माझ्यावर एकच कृपा करते. विष मला देऊन टाक आणि मला मारून दे साकेत. मला मारून दे. माझा हा छळ संपू दे साकेत. देवी साकेत. नाही साकेत नाही. हे सगळं कळल्यापासून की नाही मला सगळ्याची भीती वाटते रे साकेत. भीती वाटते. तू मला मारू दे फक्त मला विष देऊन मारू दे रे. नाही देवी नाही. तू मरायचं नाही देवी. मी तुला मारू देणार नाही. मरायला हवं त्या पशूनं त्या जनावरांना मरायला हवं. मी मार्ग काढतो काहीतरी. देविका काहीतरी करतो. देवी तुझा तो नवरा दारू पितो. दारू हा म्हातारडा बसून असतो तिकडे ड्रिंक्स आणि त्याची ती आईस बकेट घेऊन. आईस. Very good. आईस. तू घेतेस का ते. तू घेतेस का सांग ना. आईस तू घेतेस का सांग ना. आईस हा नाही रे घसा बसत असतो माझा मी कधीच नाही घेत. व्हेरी गुड.
देविका तू काळजी करू नकोस. हे बघ, तू निराधार विधवा नाही होणार. मी लग्न करणार आहे तुझ्याशी. साकेत, लव यू. काय मी हा, तू म्हणणार नाहीस. अगं मरायला हवं त्या शैतानानं. ह्या शैतानानं मरायला हवं. आणि he will die. He will. हॅलो देविका, कशी आहेस? हॅलो यंग मॅन. त्यांचं नाव काय म्हणा? साकेत, साकेत देशमुख. साकेत देशमुख. यू आर अ गुड फ्रेंड ऑफ माय वाईफ. आय एम सॉरी. थोडस ड्रिंक आज जास्तच झालंय. तुमची जेवणं झाली का नाही? हो झाली ना, आम्ही जेवण घेतलं. तुम्हाला? पाहुण्यांचं आदरातिथ्य चांगलं चाललंय ना? हो हो. आता या शंकरला मी सांगितलं होतं की इथं राहून पाहुण्यांचं आदरातिथ्य कर, पण हा वेळा हा तिकडे आला. डार्लिंग, मला झोप येते. मला वाटतं आपण काय झालं? काय झालं? समथिंग रॉंग देविका? काय बिनसलंय? चेहरा असा रागवलेला का? बरं का जेंटलमन, आम्हाला थोडस फेस रिडिंग मधलं पण कळतं बरं का. आणि हिप्नॉटिझम कोणी सांगितलं तुम्हाला? तिनं हिप्नॉटिझमचा सुद्धा अभ्यास आम्ही करतो. काय सांगायचं, गडगंज पैसा आहे, परंतु प्रश्न आहे तो फक्त वेळेचा आणि आमच्या झोपेचा. थोडासा सेल्फ हिप्नॉटिझमचा अभ्यास आम्ही करतो, म्हणजे स्वतःवर हुकमत गाजवण्यासारखी. डार्लिंग, चालायचं ना? पाहुणे, देविकाचा चेहरा असा पाहिला ना की मन कसं स्वच्छ, निरभ्र आणि प्रसन्न. चलतेस ना देविका? ओके पाहुणे, गुड नाईट. चल देविका, चल. शंकर, ओ मिस्टर पाहुणं, तुमची सोय तिकडे केली तिकडं, समजलं? चला तिकडं, मी बॅग ठेवून येतो फक्त. हॅलो, शंकर नाहीये इथे. तुम्हाला काय करायचं? मी कोणी असेल इकडे. शंकर कुठे? हे सारं कळल्यापासून की नाही साकेत, जगण्याची भीती वाटू लागली मला. भीती वाटते. 2 थेंब असंच घेतलात तर 2 मिनिटात माणूस सुद्धा मरेल. मला ते विष देऊन टाक प्लीज साकेत, विष देऊन टाक. तुझी नजर माझ्या
माझ्या गात्रातून अशीच फिरत राहू दे. Hypnotism. 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 नाहीतर मला Hypnotism. तनिष, Hypnotism. मला सांग. Hypnotism. मला सांग. जाऊ दे, सागर, मला Hypnotism. देविका तू मारायचं नाही. अगं मारायला हवं त्या जनावराला. हिस. Damn it! अरे पाहुणे, तुम्ही झोपला नाहीत अजून? झोप कशी येईल मला? अरे यू आर स्टिल ड्रिंकिंग? No, my boy, no. किती पिताय? बस करा. बरं का पाहुणे, आम्ही सुद्धा असेच पितो. म्हणजे अगदी बेसुमार पितो, पण झोप काही लागत नाही. मग हे हिप्नॉटिझम. पण हेही जमत नाही आणि तेही सुटत नाही. आताशा तर एक स्वप्न पडत. स्वप्न, विचित्र स्वप्न. कोणीतरी आमच्या बेडरूम मध्ये येतो आणि मग खिडकीतून पसार होतो. आणि मी जागा होऊन बघतो तो काय, घरात कुणीही नसतो. नशेतलं स्वप्न, खिडकीतून पाहणारा चोर. अरे पाहुणे, विसरून जा ते. शंकर. शंकर? त्याचा काय संबंध? काय साहेब, शंकर आत्ता कुठे आहे? आता तो त्याच्या खोलीत असेल.
मी नाही बघितलं त्याला इथून बाहेर पडताना. अरे तुमचं लक्ष नसेल. नाही, माझं लक्ष होतं. व्हॉट नॉनसेन्स. त्या बेडरूम मधल्या स्वप्नाचा आणि शंकरचा काय संबंध? आणि दॅट टू इन वन बेडरूम. नाही 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 पाहुणे, तुम्हाला जास्त झाले. घेऊन जातो ग्लास. काहीही बोलताय. असे तसही असे तुम्ही घेणार थोडीशी. नाही नाही नाही, मला आता लोक 1 वाजत आलाय. आय डोंट टॉक अबाउट द टाइम. घ्या एक सीप, एक पे. नाही म्हणजे आता तुम्ही म्हणताय म्हणून घेतो. म्हणजे तुमच्या समाधानाकरता. आणि तुमच्या शांत झोपेसाठी. शिरूड बॉय, बर्फ नाही टाकला. बर्फ मला लागतो. आईस, येस. शिवाय नो ड्रिंक. वन लास्ट फॉर द रोड. Cheers. पाहुणे, मला वाटतं तुम्ही आता हा ड्रिंक सोडून द्या. नाही म्हणजे माझ्यासारखी तुमच्या काय नाही नाही आय थिंक समथिंग इज रॉंग. मी माझ्या बेडरूम मध्ये काय झालं? एनिथिंग प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? मिस्टर जगन्नाथराव, आर यू ऑलराइट? आर यू नाही ठीक आहे, मी जरा झोपतो. मला जरा काहीतरी गडबड आहे. गडबड नाही मिस्टर जगन्नाथराव, तुमचा विकृत खेळ संपलाय आता. काय काय म्हणतोस हे? येस यू हिप्नॉटिस्ट, तुझा खेळ संपलाय आता. नो नो नो, व्हॉट डिड यू से? येस येस, तुमच्या ड्रिंक मध्ये मी पॉइझन टाकलंय. झालिन विष. माझ्या ड्रिंक मध्ये पॉइझन. येस, आर्सेनिक. आर्सेनिक. हलकट माणसा, नीच जनावरा. अरे स्वतःच्या लग्नाच्या बायकोला स्वतःच्या डोळ्यात एका दुसऱ्या कवी उपभोगताना तुला विकृत आनंद मिळतो. अरे तुझ्यासारख्या जनावरांनी मरायला तुझ्यासारख्या जनावर डॉक्टर सांगितलं तुला. सोडवली तिला. सुटली बिचारी. मी सोडवली तिला. नाही खोटं आहे ते सगळं खोटं आहे. नाही. खिडकीतून पळणारा चोर हिप्नॉटिझम खोटे खोटे. गॉड, खोटं आहे सगळं. Devika! Devika! He's dead. Good. So you did it. He's Dead. Devika! Devika, त्या बॉडीचं काय करायचं? बेल वाजतीये साकेत. नाही, दारू नको. दारू नको, पोलीस असेल. पोलीस नाही आहेत साकेत. आणि दार तर मी उघडणार. बॉडी पाठवली. दारू नको. येस शंकर. तुला काही लागलं का रे? काय खिडकीतून बाहेर पडताना जरा पाय घसरला एवढंच. हाच तो हराम, तुझ्या म्हाताऱ्याचा साथीदार. मगाशी बेडरूम मध्ये वरती गेला, पण बाहेर येताना पाहिलंच नाही मी. तेव्हाच खात्री पडली याला पण संपवायला हवा. ए, मी पाहीन साकेत. मी बघ, सोड म्हणते ना. शंकर,
तुला पेन किलर व्यवस्थित बेडरूमच्या टेबलवर आहे. मी देतो ना पेन किलर. दादा! मला 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 शटा फाडलीस तू. हो, तुला. तुझ्या सारख्यात हो तुला. आणि आता तू थोडा वेळ गप्प बैस. शंकर, there he is, dead. खून कोणी केला? तो खून यांनी केला. काय म्हणालीस? येस, यू मर्डरर. तू माझ्या नवऱ्याचा खून केलास. देविका राणी डार्लिंग, तू शुद्धवर आहेस ना? हा? अगं तू मजा करत नाही ना? हा? तू काय बोलतेस? अगं जगन्नाथरावांनी आत्महत्या केली. आत्महत्या. नाही 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 साके, ती आत्महत्या नव्हती. तू खून केलायस त्यांचा. मी खून केलंस? येस. काय बोलतेस तू? अरे मी तुझी होऊ शकले नाही म्हणून माझ्यावर सूड उगवलास तू माझ्या नवऱ्याचा खून करून. नाही 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 देविका प्लीज 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 अशी क्रूर चेष्टा करू नकोस का प्लीज. अशी जीवघेणी थट्टा करू नकोस. खरंच सांगतो, तुझ्या सोडापोटी मी नाही केलं हे. अगं खरंच तो म्हातारा विकृत होता. हो, आणि या शंकरकर मी तुला हेप्नोटाईज ते सार सार खोट होतं साके. होता. हिप्नोटाइज करून एखाद्याच्या मर्जी विरुद्ध काही करता येत नाही मिस्टर साकेत. तुला नव्हतं माहित. पण तुला हिप्नॉटिझम बद्दल काहीच माहिती नव्हतं काय? पण एक मिनिट. देविका, त्यांनी मगाशी तुला हे असं केलं आणि आत घेऊन गेला. अरे ती तर त्या म्हाताऱ्याची नेहमीचीच सवय होती. ते सर्व नाटक होतं मूर्ख माणसा. तुला अडकवण्यासाठी हे, बनवलेला आणि trap. त्यात तू अलगद सापडला, समजलं? अरे तुला तार करून चिराग कंपनीमध्ये पाठवलं होतं ना? हो. गेलातच ना तो तू तिकडे? आणि तू पहिल्यांदा आलास तेव्हा शंकरनी तुला अडवलं आणि परत तू पैसे दिल्यानंतर लगेच बाजूला झाला. त्या विषाच्या कुपीवर तुझ्याच बोटांचे ठसे मिळणार आहेत. आणि जगन्नाथ रावांचं विषारी ड्रिंक तूच बनवून दिलंस नाही करे? नाही म्हणजे त्या ग्लासवर ठसे तुझ्याच बोटाचे आहे. तुझ्याजवळ पुरावा काय आहे साके? पुरावा आहे माझ्याकडे. तार आहे. तार आहे माझ्याकडे. तार आहे. कुठे आहे? अरे कुठे आहे? दाखव, दाखव. Yes, that's it. अरे ही तार माझ्या खिशात आहे, माहितीये? आणि तुझी ती 50 प्रेमपत्र. आधी सगळी आम्ही लपून ठेवली तिथे आत. सापडलंस की नाही? देविका, माझ्या प्रेमाचं घर वापरू प्लीज. अरे कुठं बिघडलं? थोडासा प्रेमापोटी त्याग केलास तर हा? प्लीज प्लीज अरे साखे, होतं तरी कोण रे तुझ्याशिवाय बॉय? हा शंकर मला आयुष्याचा जोडीदार म्हणून हवा होता आणि त्या म्हाताऱ्याची गडगडची संपत्ती हवी होती. ती आता माझीच झाली. म्हणजे साखे, तू आपल्या प्रेयसीवर उपकारच केलेत नाही का? नाही वाटत का रे तुला असं? पण आता बस, पुरे झाले तुझे उपकार. थँक्स व्हेरी मच. नाव आय कॉल पोलीस. हॅलो हॅलो, येवला पोलीस स्टेशन. हा, मी दिघे हाऊस वरनं देविका दिघे बोलतेय.